काय तुम्ही निवेदन करा म्हणून बैठक झाली काय? 2 दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये. कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या. काही ठिकाणी पाणी पण साचलं. काही लोकांच्या घरात पाणी गेलं अशा घटना घडल्या. त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडनं एक आढावा घेतलाय. आपण जे जे काही काम करायला सांगितलं होतं साधारण 2 महिन्यापूर्वी सुद्धा आपण अशा बैठका घेतोय. त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचं छाटणी करायचा विषय होता. धोकादायक फांद्यांची छाटणी झाली पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेले. काही ठिकाणी L1 फायनल आहेत. फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत. कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती. स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामांना सुरुवात झाली होती. पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. आणि आता जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे. जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटारं केली पाहिजेत. त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे. राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही. अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल. धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील. झाडांची उंची कमी केली जाईल. त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ. बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल. बाकी आता आपण आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर आपण विचारू. आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय असे काय झालेले आहेत? कालच्या बैठकीतनं काय म्हणजे कालच्या घटनेतनं काय आढावा घेतला? किती ठिकाणी पाणी तुंबलं गेलं? किती यंत्रणा आपली कामाला लागली होती? ह्याचं काही आपल्याकडे काही प्रशिक्षण माहिती दिलेली आहे का? आता आपल्याकडनं असं कळवलं गेलं होतं की त्याचं पंचनामे झाले पाहिजेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडनं भरपाई किती मिळणार आहे ते एक आढावा घेऊ आम्ही. शासनाकडनं मिळत नसेल तर मग महानगरपालिकेकडनं आपण त्याची नुकसान भरपाई नक्कीच देऊ. काल महिला दगावली त्या तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार आहोत. मी तसं निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांकडनं ते निवेदन पुढे येईल आणि आपण त्यांना नुकसान भरपाई. काल तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी भेटलात ताई. काय लोकांचं म्हणणं होतं? पर्वती, कात्रज, सिंहगड परिसर या सगळ्या रस्त्यात जिथं पाणी साचतं तिथं अक्षरशः कमरेएवढं पाणी लोकांच्या घरात गेलं होतं. ही चूक आज नाहीये, वर्षानुवर्ष अशा गोष्टी होत आहेत. लोकांच्या लाईट काल 24 तास झालं लोकांना लाईट नाहीयेत. अक्षरशः एका पर्वतीच्या घरात तर मुलगी घरात असताना अख्खं छत कोसळलंय झाड पडून. काय आता यावरती एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे, कारण एकता नगर आणि बाकी सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल आणि ती आता कालच्या पावसामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु आता वातावरण बदल जो घडतो आहे, पावसाळा हा अनिश्चित झालेला आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडतोय, पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडतोय हेही कालच्या पावसामुळे लक्षात आलं. मी मगाशी म्हणाले तसं आहे की CPH चे नॉर्म्स आहेत की आता आपल्याला 113 mm/h ह्या हिशोबाने आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची जे सिस्टीम आहे ती त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे. मोठ्या व्यासाचे ड्रेनेज लाईन्स केले पाहिजे. त्याप्रमाणे आपला मास्टर प्लॅन जो आहे तो अपडेट केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे. नवीन जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आपण घालणार आहोत त्या मोठ्या व्यासाच्या घातल्या गेल्या पाहिजेत. जुनं पुणे जे आहे म्हणजे आधीचं शहर, तिथले जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहेत त्याचं क्षमता कमी आहे. ती वाढवण्याचा प्रस्ताव मी आयुक्तांना सांगितलं की आपण त्या उद्देशाने काम करून त्याचे प्रस्ताव आपण पुढे ठेवूया आणि बजेटची तरतूद करून आपण त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. पण हे लगेच होण्यासारखं नाहीये. तुम्ही आता सिच्युएशन देताय सांगताय ते लगेच होण्यासारखं नाही, त्याला बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर असा प्रकारचा पाऊस पडला तरी याची स्थिती होणारच आहे. नाही, ए कॅटेगरीमध्ये असे काही स्पॉट्स आहेत जसे 270 स्पॉट्स आहेत 5 झोनचे, जिथे
तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातले 120 साईट्स आपण असे आयडेंटिफाय केले जे अगदी लगेच म्हणजे सोमवारपासून काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होईल अशा काम होऊ शकतं. आम्ही असे आता आदेश दिले की आपण लगेच सोमवारपासून अशी कामं सुरुवात करायची आहे. काल 80 झाडपडीच्या घटना झाल्या. पाहिलं तर प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे मध्ये पावसाळ्यापूर्वी सेलिब्रेट ज्यावेळी आपण करत असतो. हा पाऊस बेसिकली कालचा पाऊस जर तुम्ही पाहिला तर 1 से 4 मिलीमीटर पाऊस 1 तासच्या पिरियड मध्ये. आपल्याला माहितीसाठी सांगतो 20 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये 1 तास मध्ये जर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला आपण म्हणतो क्लाउड बस्ट. आपल्या इथे 2 ठिकाणी क्लाउड बस्ट झाला होता. ती मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात. पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करते. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की शहराची जो संख्या जो आपला शहराचा जो गॅप आहे, आज पुणे महापालिका ऑलमोस्ट जे आहे 2021 पासून संख्या डबल झालेली आहे. आमचे कर्मचारी 30% कमी झालेली आहे. एकही डिपार्टमेंट असा नाही आहे ज्या ठिकाणी 60% पेक्षा जास्त लोक कामावर आहेत. तुम्ही जर पाहिला तर काल सुद्धा 3 वाजेपर्यंत इव्हन एडिशनल कमिशनर सगळे अधिकारी रोडवरच होते. प्रॉब्लेम कसा आहे, काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात. आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणजे कसं आहे की जो काम थोडासा पूर्वी करायला पाहिजे थोडासा लेट होता, किंवा आपण ज्या पद्धतीने काही गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे ते लक्ष कधी कधी जात नाही. पण त्यासाठी आमची बॅटल सुरू आहे. 23 ठिकाणी सोमवारपासून काम सुरू करू असं तुम्ही सांगितलं. IMDचा जर माहिती बघितली तर पुण्यात पाऊस होईल हे 3 दिवस आधी IMDने सांगितलं होतं. ही बैठक 3 दिवसापूर्वी झाली असती तर पुणेकरांचं नुकसान टाळता आलं असतं का, किंवा कालच्या बाईचा जीव वाचू शकला असता का आपण? कारण जर 227 स्पॉट्स माहित होते तर तिथे आधीच काम केलं असतं तर या सगळ्यातून सुटका झाली असती का पुणेकरांची? जेव्हा असे कुठले अलर्ट्स येतात हवामान खात्याकडनं तेव्हाच अशा बैठका होतात असं नाहीये. डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक या आधी 3 वेळा केली गेली आहे पालिकेमध्ये. त्या मीटिंगला मी स्वतः होते. आयुक्तांनी स्वतःच्या लेवलला स्वतःच्या ऑफिसमध्ये अशा बैठका घेतल्या होत्या आणि काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपण फक्त रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट आल्यानंतरच बैठक घेतो आणि कामाला सुरुवात करतो असं होत नाही. काम करायच्या आधी नुकसान झाले गाड्यांचं असेल किंवा ते चालीची महिन्याची ते त्याचमुळे झाले. मेहनतीच्या मध्ये झाड अर्ज केल्यानंतर अडवणूक करण्याचं प्रमाण खूप आहे. ठराविक ठिकाणाकडनं झाडं तोडून घेतली पाहिजेत अशी अट आहे. तर हे लोकांच्या अडवणूक ह्याच्या संदर्भात काय सूचना काही चर्चा झाली का? याच्या संदर्भात चर्चा झाली. आम्ही असे आदेश दिले आहेत की असे कुठला अर्ज आल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये परवानगी दिली गेली पाहिजे आणि झाडांची छाटणी सुद्धा झाली पाहिजे. आणि एजन्सी जे आहे असं काही म्हणणं नाहीये की महानगरपालिकेने सुचवलेल्या एजन्सीज कडनंच काम करून घ्यायचंय. नागरिकांनी आपापल्या स्तरावरती लोक आणून काम करून घेतले तरी कोणाची काही हरकत नसणार आहे. आता कालच्या घटनेवरनं तुम्ही पर्यावरणाच्या बाजूकडे पण पाहत नाही. कित्येक तरी त्याला नॉर्म्स आहेत, कोर्टात केसेस आहेत. नाही, आपण जेव्हा परवानगी देतो झाडांच्या छाटणीची त्यावेळेला हे बघूनच परवानगी दिली जाते. सगळे नॉर्म्स पडताळूनच परवानगी दिली जाते. असे वेग तर परवानगी कुठलीच दिली जात नाही. एक झाड जर कधी पाडायचं असेल नागरिकांना तर 15 ते 20 हजार रुपये मॅडम खर्च आहे त्या गोष्टीला. तर हा खर्च नागरिकांनी का बेर करायचा? व्यतिरिक्त पालिकेमध्ये जर एखाद्याने तक्रार केली पुणेकरांनी की बाबा ही धोकादायक झाड आहे थोडंसं छाटणीची गरज आहे, तर त्या व्यक्तीकडून पैसे मागितले जातात. म्हणजे सुद्धा पैसे मागितले गेले 9,000 रुपये, त्याशिवाय येऊ शकत नाही. जर म्हणजे असं काय आहे का नागरिकांनी पैसे द्यायचे त्याच्यानंतरच होणार आहे? पैशांची मागणी पुणे महानगरपालिकेकडनं होत नाही. एजन्सीज कडनं होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ. परंतु एक विषय असा आहे की आता पावसाळ्यापूर्वी जेवढे धोकादायक फांद्या आहेत त्या आपल्याला सुमोटो काम केलं पाहिजे. फांद्या छाटून घेतल्या पाहिजेत. नक्की हे तर आहेच की आपल्याला त्याचे नॉर्म्स पाहून परवानगी घेऊनच करावं लागेल. परंतु आता तातडीने काय करायचं तर कुठल्या खासगी मिळकतीतले झाडं कुठली आहेत आणि सार्वजनिक रस्त्यावरची झाडं कुठली आहेत असं दोन्ही वेगवेगळे न करता ज्या धोकादायक फांद्या आहेत, जी झाडं धोकादायक आहेत त्यांची छाटणी करणे, ते तोडणे, काही लेवल त्याची उंची कमी करणे हे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. असंच आता आम्ही बैठकीत सांगितलं. आपला प्रमाण आपल्या समोर हे इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही हे सगळे करतो. एक उलट आमच्या शहरात एक हे झालं म्हणजे डायग्नोसिस झालं
आणि हे 227 स्पॉट्स एकदम समोर आले की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे की काही काही ठिकाणी पासून सुद्धा काही केलं तरी ते पाणी येतात. हे सगळे आम्ही 227 मध्ये घेतलेलं आहे आणि तिथे काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आम्हाला करायचं आहे. तर मी एवढं सांगतो, बाकी जे आहे त्याच्यामध्ये 9+49 असे आहे स्पॉट्स ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडासा चांगला काम झालेला नाहीये, म्हणजे प्लास्टिक वगैरे गेला किंवा साफसफाईचे कमी आहे. ते प्रत्येक कामासाठी नोडल ऑफिसर्सची नियुक्ती आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला 120 स्पॉटसाठी सिटी इंजिनियर राहतील. बाकी जे 9+49 स्पॉटसाठी आपले संतोष वरुले आहेत, ते डेप्टी कमिशनर सिव्हिल वर्क, तसेच आपले सगळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेला आहे. तुम्ही ट्री कटिंगचं सांगितलं, ट्री कटिंग मध्ये आम्ही टीम परमिशन आता देतोय. म्हणजे विदिन 24 hours एव्हरीवन विल बी गिव्हन टीम परमिशन. आपल्याला काही झाड छाटण्यासाठी काही इश्यूज नाही आहे. दुसरा आहे की जो काही ट्रिमिंगचा जो प्रश्न आहे, आपण असं करतो की थोडासा धोरणात्मक चूक आहे की प्रत्येक वॉर्डला 10 लाख रुपये, म्हणजे काही वॉर्ड मध्ये जास्त लागू शकते, काही वॉर्ड मध्ये कमी, कारण झाडांची संख्या प्रत्येक वॉर्ड मध्ये समान नाही. तर आज आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वॉर्डनी त्यांच्याकडे गरजप्रमाणे तरी काम करावं, तरी 2 टेंडर करावा, 3 टेंडर करावा, किंवा त्यांना किती पैसे लागतील ते सगळे आजच्या मीटिंग मध्ये हा एक निर्णय झालेला आहे. ज्या माणसाच्या बाबतीत आपण विचारलं की थोडा एक लेडी आहे, त्यांचा डेथ झाला, तर महापालिका प्रशासन तर्फे आम्ही संवेदना व्यक्त करतो. पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार केला होता की ज्या केसमध्ये महसूल विभाग तर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे मॅडमने सांगितलं. आणि ज्या केसमध्ये तो एटीएमए किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही, अशा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल. तसेच महापालिका मध्ये हा प्रस्ताव आहे. महापौर मॅडम यांच्याशी हा चर्चा झाली आहे. म्हणजे जेव्हा आपण महापौर आणि आयुक्त यांचा निर्णय होत असतात तेव्हा नक्कीच जीबी किंवा स्टँडिंगचे काही जास्त विषय नाही आहेत, तो मान्यता मिळणार आहे. पण हाच आपल्याला स्पष्ट सांगतो की हा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे. यानंतर बाकी ऑडिट करायचं आहे, फायर सेफ्टीसाठी किंवा आमचं जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर कसे चांगल्या पद्धतीने काम करू. आरोग्य यंत्रणा, आमच्याकडे कमीत कमी 32 असे धोकादायी वाडे आहे ज्या ठिकाणी लोकांना मागच्या वर्षी आपण ट्राय केला होता पीएमसी वसाहत खाली करण्याचे, पण लोकांनी काही ऐकलं नाही. पण यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना एप्रिल शेवटपर्यंत पीएमसी वसाहत मध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना जावाच लागेल आणि त्या ठिकाणी एकही आमच्या काही धोकादायी इमारती आम्ही मध्ये लोकांना राहू देणार नाही, असा निर्णय आपण केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्वात एक मोठा मुद्दा असा आहे की स्टेट गव्हर्नमेंट मध्ये बरेच अधिकारी, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, या लोकांसोबत पण कोऑर्डिनेशन आम्ही करतो. पुढच्या वीक मध्ये आपल्याकडे जो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट सेलची बैठक आम्ही लावणार आहोत, त्याच्यामध्ये मी आणि महापौर मॅडम पण राहतात. आणि यानंतर जे काही कोऑर्डिनेशनची सोय आम्ही करू. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला परिणाम दिसेल. आता ठीक आहे, पाऊस जास्त झाला याच्यामुळे झाला प्रॉब्लेम, पण नक्कीच हा पण मी मान्य करायला माझी काही हरकत नाही की काही काही ठिकाणी डेब्री पडून आहे, आपलं जो चॅम्बर आहे त्याच्यावर डेब्री आहे, प्लास्टिक आहे. थोडासा साफसफाईचे काम ज्या हिशोबाने नियमित पद्धतीने झाला पाहिजे ते न झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झाला आहे. पण आता हा पण एक निर्णय झाला की प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी एव्हरी डे ते ऑफिसमध्ये येण्याआधी ते 2 तास फील्ड मध्ये फिरतील आणि कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला रोज रिपोर्ट करतील आणि थोडा अजून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण मी आपल्याला एवढे नम्रपणे सांगते, जे काही मागणी आहे ते मागणी करू शकतात. पण मी एवढे आपल्याला बोलतो की मला हा थोडासा आरोप मान्य नाही आहे, कारण मी स्वतः साक्षीदार आहे. मी स्वतः फील्ड मध्ये फिरतो, मी अधिकाऱ्यांसोबत फिरतो. मी जेव्हा जातो तेव्हा माझ्यासोबत 30-40 अधिकारी असतात. काल सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत आमचे एडिशनल कमिशनर होते. तर थोडासा जो काही वस्तुस्थिती आहे ते पण तपासून घेणे फार गरजेचं आहे. काही काही अधिकारी दुर्लक्ष करतात. आपल्याकडे 100 पैकी 30 अधिकारी दुर्लक्ष करतात, तर 70 काम करतात. उलट सांगताय काहीतरी, उलट सांगताय काहीतरी तुम्ही. उलट असेल तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करेक्ट करू शकता. हा माझा मत आहे. धनकवडी मधले 1 मिनिट, धनकवडी मध्ये साई जिमच्या त्या ठिकाणी ओढा पण आहे बाजूला राऊत बागेच्या, परंतु वरतून जे येणारं पाणी आहे पठाराच्या बाजूने किंवा नवरंग सोसायटीतून, तर ते पाणी दरवर्षी पाणी झालं, पाऊस पडला का ते लोकांच्या दुकानांमध्ये जातं. ज्या वेळेला त्या ओढ्यावर ब्रिज टाकायचं काम चालू होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांना तिथली लोक सांगत होते, परंतु ते सांगत होते की पाणी गेल्यानंतर पाहू आपण काय करता येईल ते.
हा एक इंडिव्हिज्युअल केस आहे, त्याच्यावर माहिती एक महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षांपासून क्लाउड बर्स्टिंगच्या वेळेस हा पण झाला चर्चा आज. जी बेकायदा बांधकामं आहेत ती काढली जाणार का? बरेच नाले बुजवलेले आहेत. ते हाताय राहून एक भाग नाही, डोंगर पाट्यावरती बरेच ठिकाणी बेकायदा बांधकामं पण आहेत. त्या बांधकामांबद्दल पण आपली भूमिका. याच्यावरती सुद्धा मगाशी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. आम्ही अशा सूचना केल्या आहेत की अधिकाऱ्यांनी अशा सगळ्या ज्या ओढ्या नाल्यांवरती एन्क्रोचमेंट झाल्या त्याचा सर्वे एक रिपोर्ट ठेवायचा आहे आपल्याला. तयार आहे. नाही, नव्याने करायला सांगितलेलं आहे आणि त्या सर्वेनुसार जिथे जिथे आवश्यक आहे तिथले एन्क्रोचमेंट काढण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. आहेत की त्यांनी आता सोमवारपासून मंगळवारपासून काम सुरू करायचे सगळ्या डिपार्टमेंट. काही पुणेकरांना काय आश्वस्त कराल? काल जे सगळे पुणेकरांचे हाल झाले होते, वाहतूक कोंडीपासून सगळे झाले, म्हणजे आपण मगापासून काय पुणेकरांना आश्वस्त कराल? यानंतर पुणेकरांना अशा अडचणी येणार नाही? आमचा प्रयत्न तर हाच आहे की पुणेकरांना अशा अडचणी येऊ नयेत. आपला पाण्याचा निचरा झाला पाहिजे, कुठेही पाणी क्लॉग होऊ नये, झाडपडीच्या घटना घडू नयेत, कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये असाच आमचा सगळ्यांचा मानस आहे. परंतु एक विषय मी वारंवार सांगते, हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रशासनाने सुद्धा जे काही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडची कामं चालतात, आपल्याकडे पाऊस जास्त पडतोय, कमी वेळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, क्लाउडबर्स्ट होतात आणि हे अनिश्चित झालेलं आहे. पाऊस येण्याचा दिवस काळ आणि पावसाचं प्रमाण हे अनिश्चित आहे. पुणे शहरामध्ये 6 महिने पाऊस पडतो, त्यातले बरेचसे दिवस असे असतात जेव्हा क्लाउड बसतो. तर आता काम करत असताना आपली यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला रिडिझाईन केली पाहिजे. आपण आपली क्विक रिस्पॉन्स सिस्टीम जी आहे ती तेवढी प्रभावी असली पाहिजे, असा मी आदेशही असेच दिलेले आहेत. त्यामुळे मगाशी म्हणाले तसं की आपली जी ड्रेनेज सिस्टीम आहे, पावसाळी गटार असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील, हे याचा व्यास वाढवला गेला पाहिजे. त्या प्रमाणात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग करून दिला पाहिजे. ओढे नाले सुद्धा अशाच पद्धतीचे झाले पाहिजेत, तिथले एन्क्रोचमेंट काढले गेले पाहिजेत की त्यातनं पावसाचं पाणी वाहून जाईल. 23 गावांसाठी आपण सिंपल गोष्ट सांगतो. पुणे शहर म्हणजे आपल्या देशामध्ये एक खूप चांगला शहर पैकी एक आहे आणि आपल्या इथे प्रशासन किंवा व्यवस्थापन खूप खराब आहे असं मला वाटत नाही. चांगलं काम करण्याची गरज आहे ते नक्कीच आहे. तुम्ही जगातील कुठेही जाऊन पहा, दुबई किंवा सिंगापूर सारखे सर्वात डेव्हलप्ड जे सिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा जर 100 मीटर पाऊस झाला एक तासमध्ये तर तिथे पण जलजमा होता. तुमच्याकडे उदाहरण आहे, मागच्या वर्षी तुम्ही पाहिला होता की ऑस्ट्रेलियामध्ये हे सगळे जे सिटी आहे ना आपल्यापेक्षा 100 पट जास्त डेव्हलप्ड आहे. तिथे सुद्धा पाणीचे जमा होतात, यातायात ठप्प होतात. तर माझा एकच आपल्याला म्हणणं आहे की जर 1 तासमध्ये 100 मिलीमीटर पाऊस जर होत असेल तर थोडाफार त्रास नक्कीच होणार आहे. आणि म्हणजे पुण्याला त्रास झाला हा पण सांगता येणार नाही, कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला, खडकवासला एरिया आहे, सिंहगड एरिया आहे, भिववाडी एरिया आहे, तिथे झालेला आहे. आमचा प्रयत्न असा असला पाहिजे की किती पाऊस झाला तरी 1 तासमध्ये ते पाणी निघून गेला पाहिजे. त्यासाठी नंबर 1 काम काय आहे की दैनंदिन प्रशासन चांगलं करणं. त्यासाठी महापौर मॅडम आणि आम्ही करतो प्रयत्न आणि आम्ही सगळे अधिकारी आहे, सिटीजन पासून आपले इथे एक्शन कमिशनर आहेत, आम्ही कालपासूनच या गोष्टीवर भर देतो आहे. आणि असं नाही की पाऊसमुळे, पूर्वीपासून त्याची तयारी होत आहे. दुसरा कसं आहे की एक आपण जर पुणे शहरमध्ये जर पाहिलं ना तर ओल्ड सिटी जो कोर सिटी एरियामध्ये आज आमच्याकडे 16% मात्र स्टॉर्म वॉटरचा दार आहे. आणि हा जो 16% आहे ना ते सुद्धा 50 ते 60 रेंजमध्ये आहे. आज आपल्याकडे CPSEEO आहे, सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन, तो भारत सरकारचा उपक्रम आहे आणि तो प्रत्येक वर्षी आपला म्हणजे 5 वर्षमध्ये एकदा ते सांगतात की तुमचा स्टॉर्म वॉटरचा जो काही हे आहे ना साईज वगैरे ड्रेनेजचा ते कसं असलं पाहिजे. ते दॅट इज 130 आणि पुण्याचं सरासरी 50 आहे. म्हणजे आपण समजू शकतात की इट इज लाईक मात्र 25% गरज पूर्ण करतो. तर माझं एवढे मत आहे की पाणी तर तुमचं निघणारच, पण ते थोडा वेळ जमा होणार. येणाऱ्या पिरियड मध्ये जे काही आम्ही हे आयडेंटिफाय केले साईट हे सर्व ठिकाणी नवीन बोला. आम्ही म्हणत नाही त्याच्या सोबतच राहू, पण त्याच्याबाबत तुम्ही पोलिसांशी समन्वय साधला होता. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलेलं शहरातले जे काही होर्डिंग किती नेमके होर्डिंग काढले गेले आणि आता पावसाळ्यापूर्वी नेमकं होर्डिंगच्या बाबतीत काय धोरण पहाड जे लावले होते त्या पहाडावर त्याचे होर्डिंगचे फ्लेक्स असतात
ते काल वीज यंत्रणेवर सगळ्यात जास्त पडले, त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास 7 ते 8 ठिकाणी हे प्रकार घडले. जे आता होर्डिंग लावलेत, मोठे पहाड बांधून लाकडी लावलेत ना, ते सगळे वीज सगळे लाकडाचे पडले. बायपास रोडला प्रत्येक पुलाच्या तिथे हे खाजगी होर्डिंग आहेत, खाजगीच म्हणून नाही, ते लिगल नाहीत, परमनंट बांबू लावून झालेले. तिथले कोण ठेकेदार आहे ते चालवतात, याच्यावर कंट्रोल कोण आणणार? लिटरली चालवतात. वारजे ब्रिज, वडगाव ब्रिज, कात्रज ब्रिज, सगळ्या ब्रिजला एक खाजगी होर्डिंग आहे. कोण चालवतं ते? कोण पैसे गोळा करतात त्याचे? आसपास सूचना मिलना है कि 100% ऑडिट कराया है. ऑलरेडी जो घाट ऊपर से घटना के अनुसार सार्वजनिक परिपत्र काढला आहे. दूसरा जो प्रश्न आहे ते डेटा आम्ही check करू. सर आणि परवानगी देताना 2 होर्डिंग मध्ये ठराविक अंतर असावं या एक मीटरचं अंतर, 1 मीटर